कोकाटेंच्या शिक्षेला स्थगिती. कोर्टाला तिजोरीची चिंता, फेरनिवडणूक नको. न्यायाधीश की कुबेर. बनावट कागदपत्र सादर करून मुख्यमंत्री कोट्यातील सदनिका लाटल्या प्रकरणी कनिष्ठ न्यायालयानं कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांनी सरकारची फसवणूक केल्याप्रकरणी त्यांना 2 वर्षांची शिक्षा आणि 50,000 रुपयांचा दंड ठोठावला. मात्र सत्र न्यायालयानं या शिक्षेला स्थगिती दिली. ही स्थगिती दिली नाही तर ते अपात्र ठरू शकतात. त्यामुळे पुन्हा निवडणूक घेण्याची वेळ आली तर जनतेच्या पैशाचा खर्च होईल असं निरीक्षण न्यायालयानं यावेळेस नोंदवलं. जर स्टे दिला नाही तर डिस्क्वालिफिकेशन होतं आहे रिप्रेझेंटेशन ऑफ पीपल्स ॲक्ट कलम 8(3) अन्वये. आणि तसं जर डिस्क्वालिफिकेशन झालं तर ते MLA पण राहू शकत नाही. की अशा परिस्थितीमध्ये पोटनिवडणुका होऊ शकतात आणि त्या निवडणुकांमध्ये मग मोठा खर्च म्हणजे आर्थिक उलाढाल खूप मोठी होते. कॉमस्कोर नुसार आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट. प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या. कोर्टानं कुठल्या मुद्द्यावर स्थगिती दिली पाहूया. सदनिका लाटल्या प्रकरणी कोकाटेंना 2 वर्षांची जेल आणि 50,000चा दंड. शिक्षा दिली असती तर कोकाटे अपात्र ठरले असते. कोकाटे अपात्र ठरले असते तर पोटनिवडणूक लागली असती. पोटनिवडणुकीमुळे जनतेचा पैसा खर्च झाला असता. जनतेचा खर्च टाळण्यासाठी कोकाटेंच्या शिक्षेला स्थगिती. कोर्टानं नोंदवलेल्या निरीक्षणावरून विरोधकांनी टीका केली. खून केला तरी कोर्ट असंच म्हणणार का असा सवाल काँग्रेसनं विचारला. तर अशी प्रवृत्ती थांबण्याची गरज असल्याचं ठाकरे गटानं म्हटलंय. आता उद्या खून करणारा एखादा लोकप्रतिनिधी असेल आणि हे म्हणतील की तिथे निवडणुकीचा खर्च आता वाढणार आहे, जनतेच्या खिशातून खर्च होणार आहे, त्यामुळे मी याला माफ करतो, अशी न्यायालयाची भूमिका असेल तर हे हास्यास्पद आहे. न्यायपालिका जर अशा पद्धतीनं वागत असेल तर न्यायाची अपेक्षा दुरापास्त होणार. न्यायालयाने दोषी नाही ठरवलं किंवा न्यायालय दोषी असूनही निवडणूक अँगलने न्यायालय हा विचार करत असेल तर मला असं वाटतं हा कायदाच बेसिक लोकप्रतिनिधीवर अशा पद्धतीनं त्यांनी चुकीचे काम करू नये त्याच्यासाठीचा कायदा आहे. आणि म्हणून जी काही कार्यवाही कायद्यात आहे त्या दृष्टीनं ती कारवाई झाली पाहिजे. दुसरीकडे कोकाटेंनी मात्र प्रकरण न्यायालयीन प्रक्रियेत असल्यानं भाष्य करणार नाही असं म्हटलं. तर या गोष्टीवरती मी जास्त भाष्य करू इच्छित नाही. न्यायालयीन प्रक्रिया सुरू आहे. मला फक्त स्थगिती मिळालेली आहे. अजून अपील सुरू व्हायचं आहे. अपील सुरू झाल्यानंतर निकाल लागल्यानंतर याच्यावर सविस्तर बोलेन. तोपर्यंत न्यायालयीन व्हावी अति जास्त भाष्य करणं योग्य नाही. या विरोधात उच्च न्यायालयात आव्हान दिलं गेलेलं असलं तरी कोर्टानं नोंदवलेलं निरीक्षण मात्र वादात सापडलं. न्यायदानाचं काम करणाऱ्यांनी सरकारी खर्चाची चिंता का करावी, हे न्यायाधीश आहेत की कुबेर, असा प्रश्न जनमानसातून आता विचारला जातो. ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही मराठी.